भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानकडून वापरले गेलेले ड्रोन हे तुर्कीच्या असिसगार्ड सोंगर ड्रोन असल्याचे तपासातून स्पष्ट झालेत। या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सध्या सुरू आहे। नागरिकांवरील हल्ले ही पाकिस्तानची निंदनीय कृती आहे, अशी प्रतिक्रिया कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज दिली। त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या। राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या गणिगलज पथकाने चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथे गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा पकडलाय। या प्रकरणी मलतवाडी येथील गुंडू सुट्टप्पा तरवाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून सुमारे 3,14,240 रुपयांचा मुद्देमाल वाहनासहित जप्त केलाय, अशी माहिती आज राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची वाढती गर्दी आणि देशातील सद्य परिस्थिती लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे। 4ही प्रवेशद्वार, बॅक काउंटर आणि सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष येथे सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे। मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही फुटेजचीही नियमित तपासणी केली जात आहे। करवीर तालुक्यातील संजय गांधी श्रावणबाळ व निराधार पेन्शनधारकांचे आधार कार्ड लिंक करण्याची सोय आता गावागावातील तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत तहसीलदारांनी हे आदेश दिलेत। तालुका प्रमुख राजू यादव यांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेत। पन्हाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मोहन दाभाडे सध्या ग्रामविकास विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असून त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना गुणवंत पुरस्कार 2023-24चा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। त्यांनी गगनबावडासारख्या दुर्गम तालुक्यात 12 वर्षांची सेवा करताना त्यांनी चौधरीवाडी हे गाव 100% बायोगॅस युक्त केले आणि त्याचे देशपातळीवर सादरीकरण झाले होते। जम्मू काश्मीर आणि पंजाबमधील अनेक शहरांवर 8 व 9 मेच्या रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या निष्फळ प्रयत्नांना भारतीय लष्कराने तीव्र प्रत्युत्तर दिलंय। या प्रत्युत्तरात्मक कारवाईत भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळ असलेली दहशतवादी लॉन्चपॅड्स लक्ष्य करत ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत। सिटीजन फोरमच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना आज निवेदन दिलं। यावेळी अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाढीला निषेध करत पालकमंत्र्यांनी या धोरणाला विरोध असल्याचं स्पष्ट केलं। सिटीजन फोरमच्या आंदोलनाला आपले पाठबळ असल्याचेही त्यांनी अधोरेखित केलंय। निवेदनातील मुद्द्यांवर ठोस कार्यवाहीचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिलंय। राष्ट्र सेविका समितीतर्फे कोल्हापूर जिल्ह्याचा निवासी वर्ग प्रिन्सेस पद्माराजे शाळेत आयोजित करण्यात आला। 12 वर्षांवरील मुलींसाठी असलेल्या या वर्गात 86 मुलींनी सहभाग घेतला। स्वयंरक्षण, देशभक्तीपर गीते, बौद्धिक कथा, चर्चासत्रे आणि कार्यशाळांद्वारे मुलींच्या मन आणि पणगटाचा विकास घडवण्यात आला। मदर्स डेच्या निमित्ताने सिल्वर स्टाईल या चांदीच्या दागिन्यांच्या शोरूममध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला फाउंडेशनच्या महिलांनी विशेष भेट दिली। या प्रसंगी दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनचा सुंदर संगम होता। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गांजा प्रकरणी एकाला अटक केली आहे। गुरुदेव पांडुरंग सकट असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 3 किलो 220 ग्रॅम वजनाचा सुमारे 1,51,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय। पाटीलमळा हातकणंगले येथे ही कारवाई करण्यात आली आहे। गोकुळ सोबत गो कूल।